नमस्कार मित्रांनो, लळिंग किल्ल्याच्या या सिरीजमधला हा आपला भाग 2. या भाग 2मध्ये मी किशोर गीते आपले स्वागत करतो. मित्रांनो, तुम्ही जर या आपल्या सिरीजचा भाग 1 पाहिलेला नसेल तर कृपया तो पाहून घ्या. भाग 1 मध्ये आपण मेन गेटपासून वर किल्ल्यापर्यंत कसं पोहोचायचं याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे. शिवाय या किल्ल्याचा संपूर्ण इतिहाससुद्धा या आपल्या भाग 1 मध्ये मी दिलेला आहे. मित्रांनो, आता आपण या किल्ल्याची पुढील माहिती पाहूया. मित्रांनो, आता आपण या गडावर पोहोचलेलो आहे आणि या गडावर पोहोचल्यानंतर आपल्याला आजूबाजूला असलेला अप्रतिम उत्कृष्ट असा नैसर्गिक सौंदर्याने नटलेला हा परिसर दिसतो. हा किल्ला खानदेशची राजधानी का होता याची जाणीव आपल्याला या ठिकाणी होते. या ठिकाणावरून संपूर्ण धुळे शहराची स्कायलाईन शिवाय समोर अजिंठ्याचे डोंगरसुद्धा या किल्ल्यावरून आपल्याला दिसतात. या संपूर्ण परिसरावर या किल्ल्याच्या माध्यमातून नजर ठेवली जात असे. हा राजधानीचा किल्ला त्यामुळेच होता. मित्रांनो, या किल्ल्यावरून आजूबाजूला दिसणारा परिसर हा अतिशय सुंदर असा आहे. शिवाय या किल्ल्यावर ललिता मातेचं मंदिर सुद्धा आहे. मित्रांनो, ह्या मंदिरामध्ये जी ललिता मातेची मूर्ती आहे ही खूप जुनी मूर्ती आहे आणि या मूर्तीला काही इजासुद्धा आता झालेल्या आहेत, कारण की बराच काळ झालेला आहे या मूर्तीला. त्यामुळं या साहजिकच या मूर्तीवर असलेले कलर किंवा डोळे याला काही इजा झालेल्या आपल्याला या ठिकाणी दिसतात. मित्रांनो, हे मंदिर किल्ल्याच्या ज्या वरचा भाग आहे या वरच्या भागाच्या केंद्रस्थानी दिसते. मित्रांनो, अशा प्रकारे ज्या किल्ल्याच्या भिंती आहेत या भिंतीला ही छिद्र केल्या जात होती आणि या छिद्रातून समोरच्या सैनिकांवर हल्ले केले जात होते. आणि मित्रांनो, आता हे जे तुम्हाला समोर दिसतंय हे या किल्ल्यावर असलेला गुप्त दरवाजा होता किंवा हा बाहेर जाण्याचा भुयारी मार्ग होता. अचानक झालेल्या आक्रमणांच्या वेळेस किंवा काही लपून किल्ल्यावर प्रवेश करायचा असेल किंवा किल्ल्यातून बाहेर जायचं असेल अशा वेळेसमध्ये असे गुप्त मार्ग कामात यायचे. या गुप्त मार्गाचा दरवाजा खाली दरीच्या साईडने उघडतो आणि त्या साईडनी आपल्याला या किल्ल्यावर चढण्यासाठी हा असलेला भुयारी मार्ग आहे. या ठिकाणी आपणही ट्रेक करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला या दरीच्या साईडनी या भुयारी मार्गातून वर येता येते. मित्रांनो, इतिहासामध्ये किल्ल्यांचे बांधकाम करत असताना मुद्दाम अशा प्रकारच्या गुप्त मार्गाचा वापर केला जात होता. याला कारणं अशी होती की त्या काळामध्ये अचानकपणे आक्रमणं होत होती. अशा प्रकारच्या आक्रमणांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी किंवा अशा प्रकारे आक्रमण जर झालंच तर संकटाच्या काळामध्ये किल्ल्यावरून सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी काहीतरी मार्ग असायला पाहिजे. यासाठी अशा प्रकारच्या गुप्त मार्गांची बांधणी या ठिकाणी किल्ल्यावर केल्या जात असायची. अशाच प्रकारचा हा लळिंग किल्ल्यावरचा गुप्त मार्ग आहे. मित्रांनो, हे जे बुरुज दिसत आहेत हे लळिंग किल्ल्याचे बुरुज आहेत आणि हे आताही तशा स्थितीमध्ये हे या ठिकाणी आहेत. मित्रांनो, या बुरुजांवरून अतिशय थंडगार अशी हवा आपल्याला लागते. एकदम फ्रेश अशी हवा या किल्ल्याच्या या ठिकाणी आपल्याला दिसते. किल्ल्याच्या या ठिकाणावर गवत वाढलेला आहे आणि हा जो परिसर आहे हा अतिशय सुंदर आणि अतिशय मनमोहक असा हा किल्ल्याचा वरचा परिसर आहे. ज्यावेळेस आपण वर पोहोचतो आणि या फ्रेश हवेचा आनंद घेतो त्यावेळेस किल्ला सर करण्यासाठी जी काय मेहनत आपण केलेली आहे त्या सर्व मेहनतीचे चीज या ठिकाणी वर पोहोचल्यानंतर आपलं होऊन जाते. मित्रांनो, या किल्ल्यावर नेहमी पर्यटक येत राहतात आणि या किल्ल्याचा आनंद घेत राहतात. यावेळेस या ठिकाणी इस्कॉन या संस्थेचे काही विद्यार्थीसुद्धा आलेले होते आणि ते त्यांचा जो काही उपक्रम आहे तो राबवत होते. मित्रांनो, लळिंगचा किल्ला हा धुळे शहराच्या अतिशय जवळ असा असलेला हा लळिंगचा किल्ला आहे. त्यामुळे तिथे जाणे अतिशय सोपं असं आहे. मित्रांनो, लळिंग किल्ला हा धुळे शहरापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी सहज जाऊ शकता. मित्रांनो, या ठिकाणी असलेलं हे ललिता मातेचं मंदिर, या मंदिराची सजावट करण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील काही युवक हे स्वतःहून येतात आणि ह्या मंदिराची रंगरंगोटी करतात. नवरात्राच्या काही काळा अगोदरच हे या ठिकाणी अशा प्रकारची प्रिपरेशन या ठिकाणच्या युवकांकडून केल्या जाते. दिवाणमाळा गावाचे मित्रमंडळी आम्ही दरवर्षाप्रमाणे यावेळेस पण कलर मारण्याचं काम करतो. नवरात्राच्या अगोदर 1-2-4-8 दिवस अगोदर आम्ही मंदिराचं कलराचं काम करतो. जसं दरवर्षाप्रमाणे ललिता माता देवीचं मंदिर आहे. शिवभक्त मित्रमंडळ दिवाणमाळा. दुर्गा माता की जय. सर्च करा आपल्या जय भगवान मंडळी यूट्यूब चॅनलला. ओके, धन्यवाद. लाईक अँड सबस्क्राइब. ठीक आहे मित्रांनो, ह्या भिंतींच्या बाजूला एवढी मोकळी हवा येते. मित्रांनो, या किल्ल्यावर या किल्ल्याला पुन्हा पुनरुज्जीवन देण्यासाठी अनेक कामं चालू आहेत. ही जी दगडं तुम्हाला दिसत आहेत ही गोळा केलेली दगडं आहेत आणि याच्यापासून पुन्हा बांधकाम केलं जात आहे. हे बांधकाम करत असताना जे
या किल्ल्याचं सौंदर्य आहे हे अबाधित राखले जाते. समोर तुम्हाला ही एक ट्रॉली दिसत असेल. या रोपच्या सहाय्याने किल्ल्यावर सिमेंट वाळू हे पोहोचवले जाते आणि ज्या ठिकाणी किल्ल्याला काही क्षती झालेली आहे ती रिपेअर केली जाते. संपूर्ण किल्ला शूट केलेला आहे. या किल्ल्याबद्दल सर्व माहिती मी तुम्हाला दिलेली आहे आणि या किल्ल्याच्या सध्या मी तटबंदीजवळ उभा आहे आणि इथून अशी मोकळी हवा आता लागत आहे. समोर जे दिसतंय ना ते धुळे शहर आहे आणि खाली तुम्हाला तलावसुद्धा दिसतील छोटे मोठे आणि अतिशय निसर्गरम्य वातावरण खाली तुम्हाला दिसणार. आणि हा जो मुंबई आग्रा महामार्ग आहे तो महामार्ग खाली तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. मित्रांनो, आता संपूर्ण शूट झालेला आहे आणि आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघतो. मित्रांनो, संपूर्ण गड आता शूट केला आहे आणि येताना हे जे या ठिकाणीसुद्धा धान्य किंवा मग दारूगोळा साठवण्याचे हे ठिकाण आहेत. मी तुम्हाला दाखवलेले होते. या ठिकाणीसुद्धा समोर 2 असेच कोठार किंवा 2 असेच डोंगरामध्ये कोरलेले साठे आहेत ज्यामध्ये पूर्वी दारूगोळा किंवा मग इतरही वस्तू ठेवल्या जात होत्या. मी तुम्हाला 1 मिनिटमध्ये ते दाखवतो तुम्हाला. मी येताना हे शूट केलं होतं. यामध्ये अंदरसुद्धा अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आलेली होती. मग धान्य असू दे किंवा मग सैन्यासाठी लागणारा दारूगोळा असो, या प्रकारच्या वस्तू या ठिकाणी ठेवल्या जात असतील म्हणून या प्रकारची व्यवस्था अशा ठिकाणी करण्यात आलेली होती. चला आपण आता खाली उतरूया. हा किल्ला चढताना आणि उतरताना हे अशा प्रकारचं जे गवत आहे हे कंटिन्यू तुम्हाला लागेल. पावसाळ्याचे दिवस असल्याच्याने संपूर्ण गवत हे वाळलेलं आहे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हे गवत वाळून जातं त्यामुळे एवढी काय अडचण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये गडावर यायला किंवा या किल्ल्यावर यायला होत नाही. आणि सध्या हा जो महिना आहे या महिन्यामध्ये गरम जास्त करतं. समोर ऑक्टोंबर आहे. ऑक्टोंबर महिन्यामध्ये सुद्धा ऑक्टोंबर हीट राहते. ऑक्टोंबर हीटमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर गरम करतं. त्यामुळं अशा या महिन्यांमध्ये या गड किल्ल्यांवर चढणं मुश्किल जातं. किल्ल्यावर चढल्यानंतर वर मात्र मोकळी हवा राहते, परंतु हा चढण्याचा जो मार्ग आहे तेवढा मार्ग भारी चढणार आहे. मित्रांनो, पूर्ण गड चढल्यानंतर किंवा तिथून उतरल्यानंतर भूक लागते आणि या ठिकाणी अशा प्रकारे कपडे मिळते. सध्या तरी भूक मिटवण्यासाठी एक बेस्ट उपाय आहे ककडी. आता थोडंफार खाऊन घेऊ आणि इथून निघूया. पण जर तुम्हाला जाताना तुमच्यासोबत खाण्यासाठी जर काही नसेल तर अशी एखादी ककड्या पॅक करून तुम्ही वर नेऊ शकता. आणि फक्त या गोष्टीची काळजी ठेवता की जे तुम्ही वर घेऊन जासाल तो कचरा तुमच्यासोबत खाली आणता बस. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. शिवाय या व्हिडिओला शेअरसुद्धा करा. धन्यवाद मित्रांनो.